नंतर राज्य शासनातील मार्जिन म्हणून 15 ते 35%. मार्केटमध्ये या सगळ्याच्या अभ्यासानंतर ते अशासाठी की बरेच लोकांना व्यवसाय करायचा आहे, त्यांचे काही ना काही छोटे वेळ आलेली आहे. खरं तर वेळ गेली आहे, पण ठीक आहे, शेवटच्या मुवमेंटला आपण आहोत आणि ही वेळ जर तुम्ही चुकली पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. की एकदम क्वालिटीदायक असतील पितांबरीचं कुठलंही प्रोडक्ट तुम्ही हातात घेतलं तर तुम्ही असं बोलू शकत नाही की ते खराब आहे. आउटलेट 2024 तक हम लोग 1,75,000 आउटलेट किए थे। आपल्या सामर्थ्याने आपल्या एकाकीने मात करायची आणि या सर्व अडथळ्यांवर आपण मात करून जो ओला दिवस असतो तो तुमचा असतो व्यवसाय. मी रोजगारावर बरंच काम केलं. साप्ताहिकामधून गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जॉबची आम्ही माहिती लोकांना पुरवली. सामोरे जावं लागतं दादा. आता मला गाडी किंवा नाही देण्याची माहीत नाही, पण ती गाडी घेत असते. मी ऑनलाईन चालू केलं आहे. तर ऑनलाईनमध्ये मला बऱ्यापैकी होतं बिझनेस. जेवढे मान्यवर आहेत त्यांच्याकडचेच वस्तू घ्या. नमस्कार, माझं नाव सौ रचना राजू अडसूळ आहे. मी कामोठाला राहते. कामोठावरून मी आलेले आहे. तर माझं स्वतःचा बचत गटही आहे आणि माझी स्वतःच्या आईच्या नावाची एक संस्था आहे, उमाई फाउंडेशन म्हणून. आणि मी या सेमिनारला आले तर म्हणजे बहुमूल्य माहिती, आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात त्या माहीत नसतात. मी फूड बॅनसाठी म्हणून इथे आलो आणि बऱ्यापैकी वेगवेगळ्या ठिकाणची माणसं येऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली. आम्हाला खरंच खूप उपयोग झाला आणि भविष्यातही आम्हाला सर मदत करतीलच. त्यामुळे मग मी फोंडेकर सरांचे खूप मनापासून धन्यवाद मानते. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, माझं नाव अनुजा दीपक जाधव. मी पनवेलवरून आले, कामोठ्यातून. तर हा स्वयंभू महिला उद्योग कार्यक्रम या लोकांनी ठेवलेला आहे. तर या कार्यक्रमात मी प्रथमच भाग घेतलेला आहे, म्हणजे मी पहिल्यांदाच आलेली आहे. तर त्यांनी उत्तम प्रकारे माहिती दिली आणि त्यांचं जे स्वयंभू चालतं फिरतं वाहन आहे त्याच्याबद्दल सुद्धा खूप छान माहिती दिली. तर याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल आणि माझ्या सर्व मैत्रिणींना होईल. तर खरंच मी सरांचे धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली आणि या कार्यक्रमात आल्यामुळे आम्हाला एक स्वतःचा स्वयंरोजगार करण्याची संधी मिळेल. धन्यवाद. माझं नाव वर्षा लोंढे. मी आज या स्वयंभू उद्योगिक महिला उद्योगिनी कार्यक्रमाला आलेली आहे आणि सरकारची जी योजना आहे, मुख्यमंत्री महिला उद्योगिनी जी योजना आहे त्याच्याबद्दल हा कार्यक्रम होता. खूपच अशी माहितीपूर्ण अशी सेमिनार झालेली आहे आणि बऱ्याच गोष्टी ज्या महिलांपर्यंत पोचलेल्याच नाही आहेत ते आज कळलेलं आहे आम्हाला. आणि बिझनेसची खूपच चांगली अशी अपॉर्च्युनिटी आहे ही. तर महिलांना स्वयंसिद्ध होण्यासाठी म्हणून अशी ही जी अपॉर्च्युनिटी दिलेली आहे त्याबद्दल अनिल फोंडेकर सरांचे खूप खूप आभार. आणि असेच महिलांना सपोर्ट जे तुम्ही करताय ते खूपच आभार तुमचे त्या गोष्टीसाठी.